नमस्कार, मी बालाजी जगतकर. आपण पाहतात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24.7. पंकजा मुंडे ह्या खोटं बोलत आहेत. त्याचं झालं असं की पावनधाम येथे पंकजा मुंडे यांच्या दौऱ्यात मराठा बांधवांनी ताफा अडवून निषेध व्यक्त केला आहे. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत पंकजा मुंडे यांची गाडी अडवण्यात आली होती. मात्र पोलिसांनी वेळीच दखल घेऊन त्या ठिकाणी मराठा तरुण बांधवांना लाठीचार्ज करून पांगवण्याचे काम केले आहे. काही जण पकडण्यात आले आहेत. त्यांच्यावर कारवाई देखील होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भाजपचे उमेदवार पंकजा मुंडे अनेक दिवसापासून सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केज तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या पंकजा मुंडे यांची गाडी काल पावनधाम येथे मराठा युवकांनी अडवली व एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या व गाडी पुढे जाऊ दिली नाही. असाच प्रकार काही दिवसापूर्वी साक्षर पिंपरी येथे देखील काळे झेंडे दाखवून पंकजा मुंडे यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. आज केज तालुक्यातील पावनधाम येथे त्या अखंड हरिनाम सप्ताहाला उपस्थित राहण्यासाठी आल्या होत्या. पंकजा मुंडे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केस पोलिसांनी काही आंदोलकांना नोटीसा दिल्या होत्या. यापूर्वी साक्षर पिंपरी येथे हा प्रकार त्यांच्यासमोर घडला होता. त्यामुळे पोलीस खबरदारी म्हणून युसूफ वडगावचे सर्कलमधील काही मराठा आंदोलकांना नोटीस दिल्या होत्या. त्यानंतर बुधवारी पंकजा मुंडे यांच्या गाडीसमोर काही आंदोलनकर्ते जमा झाले. रस्त्यावर गाडी अडवून या आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत आंदोलन केले. यावेळी आंदोलक ऐकत नव्हते हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. त्यामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते. त्यावेळी माध्यमांनी पंकजा मुंडे यांना हा प्रश्न विचारला. त्यावेळी पंकजा मुंडे साफ खोटं बोलल्या. माझेच कार्यकर्ते माझ्या गाडीभोवती होते, मला बाहेरचा प्रकार काही माहीत नाही, अशी उडवाउडीची उत्तरे पंकजा मुंडेंनी दिली आहे. पंकजा मुंडे ह्या कोणाला वाचवत आहेत हेच समजत नाही. परंतु पंकजा मुंडे येणारी लोकसभा निवडणूक ही सध्या साधी आणि सोपी वाटते तितकी सरळ दिसत नाही. यामुळे ठिकठिकाणी अशाच स्वरूपाने पंकजा मुंडेचे स्वागत होते की काय असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रचारात पंकजा मुंडेंना अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंकजा मुंडे यांनी काय प्रतिक्रिया दिली माध्यमांशी ऐकूयात त्यांचं म्हणणं. मला थोडीच विरोध करतात. तिकडे दुसरे लोकांना जाऊ दिलं का त्यांनी तपासावं मला माहित नाही. मला विरोध करता नाही. ते समाजातल्या सर्वच नेत्यांना असं करतात. मी बघितलं बाहेरच्या जिल्ह्यातही प्रमुख नेत्यांना येऊ दिलं नाही किंवा असं काही करतात. आता मलाच करतात असं मला वाटत नाही आणि मलाच करतात असं चित्र केलं तर ते काही मग ते जाणीवपूर्वक असेल असं वाटतं. ते आंदोलक नसतील असं वाटतं. पण ते सगळ्याच नेत्यांना प्रचारासाठी जायचं आहे, अनेक लोकांच्या घरी जावं लागेल. त्यांना पण जायचं आहे. आता ते पण उमेदवार जाहीर करणार आहेत असं मी ऐकलं कुठेतरी प्रेसमध्ये. त्यांनाही जायचं सगळ्या गावांमध्ये, सगळ्या समाजांमध्ये असं आहे. त्याच्यामुळे मागणी एका ठिकाणी आहे आणि एखाद्याचा अवमान होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. पण मला 100% खात्री आहे की हे जरांगे पाटलांचे माणसं नाही. हो, नक्की करत असतील. आता निवडणुकीत कोणी प्रयत्न करेल. काय आव्हान असेल यांना सगळ्या मराठा आंदोलक असतील किंवा इतर की अशा पद्धतीने कुठलाही उमेदवार गेला तर हे चुकीची पद्धत आहे. नेमकं तुमचं आव्हान काय असेल सगळ्या बीडकरांना? खरं सांगू का, आता जे प्रश्न तुमचे सर्वांचे आहेत ते प्रश्नच तुमचे उत्तर आहेत. तुम्ही प्रश्न असाच विचारता की हे चूक आहे की नाही, मग तुम्ही आव्हान करणार काय? तुम्हाला पण हे असं वाटतंय तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी वेगळं आव्हान करण्याची आवश्यकता नाही. जे लोक सुसंस्कृत, सुशिक्षित, संयमी, शांत स्वभावाचे आहेत त्या लोकांना या सगळ्या गोष्टी बघायला फारशा आवडत नाहीत. पण मी आत्ताही परत म्हणते, मीडियाने योग्य लावा. मला नाही वाटत ते जरांगे पाटलांचे आंदोलक होते. मला त्या ठिकाणी तेवढ्यापुरतं, कारण मी जिल्ह्यातही फिरते. जरांगे पाटलांचं जेव्हा आंदोलन चालू होतं तेव्हा अख्खी शिवशक्ती परिक्रमा मी काढली. मला कुठेच काही अनुभव आला नाही आत्तापर्यंत. मी जिल्ह्यात गेले 8-10 दिवस झाले, सगळीकडे फिरते. केज तालुक्यात ते पण त्याच ठिकाणी असा अनुभव येणं मला वाटतं राजकीय लोक असावेत, जरांगे पाटलांचे बिलकुल नसावेत. मला नाही वाटत ते अशी काहीतरी चुकीची भूमिका कधी घेतील. केज तालुक्यातीलच जे संभाव्य उमेदवार आहेत ते केज तालुक्यातीलच आहेत. मग उमेदवारी मिळण्याच्या अगोदर कुठंतरी असे डावपेच राजकीय वगैरे असं तुम्हाला वाटतं काय तपासलं पाहिजे. काही या आंदोलनाच्या आडून कोणी राजकीय हेतू साध्य करत असेल तर याची काही पोलीस चौकशीची मागणी कराल का? त्यामध्ये कोणी दुसरे होते किंवा काय होते? नाही, मी पोलीस चौकशीची काही मागणी करणार नाही. कारण मला काय झालं पोलीस चौकशीला कोणत्या ओरडण्याने थोडीच मला काही प्रॉब्लेम होणार आहे. मी बिलकुल पोलीस चौकशीची मागणी करणार नाही. कारण त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने इनोसंट लोक भरडले जातील. कोणाची चौकशी करण्याची आवश्यकता नाही. मला असं वाटतं हळूहळू हा विषय वेगळ्या पद्धतीने हँडल होईल.
मला नाही वाटत कोणाची चौकशी करायची गरज आहे. काही पत्र दिलं होतं पोलीस अधीक्षकांना की यापूर्वी सुद्धा असे प्रकार झाल्यानंतर त्या आंदोलनकर्त्यावरती गुन्हे दाखल करू नयेत असं स्वतःच आपण मागणी मी असं म्हटलं आहे की कोणत्याही शासकीय मालमत्तेची हानी नसेल झाली, कोणाला इजा नसेल झाली, कोणत्याही कायद्याचं उल्लंघन झालं नसेल तर 4 पोरांनी, लहान वयाची मुलं आहेत बिचारी, ते आपलं काळा रुमाल दाखवत आहेत, त्यांनी मला काय अंगाला त्रास होतोय तर त्यांना नका तुम्ही जेल. कारण काय बरेच लोक स्पर्धा परीक्षा देतात, कोणी सरकारी परीक्षा देतात नोकरीसाठी. मग हे गुन्ह्यांमुळे त्यांना अडचण येते आणि मी त्यांना अडचण यावी अशी माझी इच्छा नाही आहे. मला नाही वाटत की या मराठा तरुणांच्या शिक्षणात किंवा नोकरीमध्ये उद्या या गुन्ह्यांची अडचण व्हावी. त्यामुळे किमान माझ्यापुरतं मी सांगते की हे गुन्हे करू नये असं मी स्पष्ट पिंपरीमधले गुन्हे अद्यापही मागे घेतले नाहीत त्या ठिकाणी. आता मी त्यांना सांगितलं मागे घ्या. मी काही अधिकारी नाही ना की त्यांना आदेश द्यायला. मी विनंती केली आहे. मी काही अशा भूमिकेत नाही ना की ते SP मला आन्सरेबल आहेत. मी विनंती केली आहे.